नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेगळाच प्रकार उघड। महिलांसाठीच्या या योजनेसाठी 710 पुरुषांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर। हा प्रकार समोर येताच सर्व अर्ज तात्काळ अपात्र। 710 अर्जदारांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट। मुख्यमंत्री असताना शिंदेंनी योजना सुरू केली, त्यामुळे याबाबत त्यांना विचारलं जाईल। सरनाईकांची प्रतिक्रिया। मंत्रालयातील उपहारगृहामध्ये आता ॲल्युमिनियम ऐवजी स्टीलची भांडी वापरणार। स्टीलची भांडी खरेदी करण्यासाठी 5 लाखांची तरतूद। इलेक्ट्रिक इंडक्शन शेगडीसह मायक्रोवेव्ह ओव्हन देखील खरेदी करणार। कुंभमेळ्यामध्ये श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रेडिट मार्क। नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय। कुंभमेळ्यासाठी किमान 60 तास श्रमदान केल्यास विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट मार्क। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्वपदावर। सिमेंटचा कंटेनर पडल्यामुळे आज पुन्हा वाहतुकीला फटका बसला होता, मात्र आता पुन्हा वाहतूक सुरळीत। विधानसभा आणि विधान परिषदेचे एकूण आमदार लंडन दौऱ्यावर जाणार। भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांचा समावेश। शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार। प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातील पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांचं साताऱ्यातील जलमंदिर पॅलेसमध्ये छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान। चित्ररथाचा आला प्रथम क्रमांक। महाशिवरात्रीसाठी परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये प्रशासनाची आढावा बैठक। मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग। विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा। वाशिम शहरातून जाणारे अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अनियमितता। रस्त्याच्या भरावासाठी मुरुम वापरण्याऐवजी काळी माती वापरली जात असल्यामुळे रस्त्याचा दर्जा आणि टिकाऊपणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित। राज्यातील राखीव वनक्षेत्र, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वन खात्याच्या विश्रामगृहामध्ये मांसाहाराला परवानगीची शक्यता। प्रधान वनसंरक्षक कार्यालयानं वनाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीनं मागितले अभिप्राय। पुण्यातील पर्वती परिसरामध्ये आज 7 तास वीज पुरवठा बंद राहणार। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरण वीज पुरवठा बंद ठेवणार। बीड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली। लाखो लिटर पाण्याची नासाडी। पुढील काही दिवस शहराला उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता। आधीच दर 7 ते 8 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे हाल। राज्यातील तांदूळ उत्पादक जिल्ह्यांना अखेर 3 महिन्यांनंतर निधी। संपूर्ण राज्यासाठी 182 कोटी 17,94,000 रुपयांचा निधी। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांचाही समावेश। शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला तुकाऱ्यांचा निधी उपलब्ध। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम, त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव। दिवसभर उकाडा, दमट हवामान, प्रदूषण आणि संध्याकाळी थंडी अशा संमिश्र हवामानामुळे मुंबईकर हैराण। पुढचे काही दिवस उकाडा कायम राहण्याचा अंदाज। या हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता। आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। हिंगोलीतील गावकरी आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सीईओंची धमकी। हिवरखेडा गावातील शाळेमध्ये फक्त 3च शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर गावकऱ्यांचं आंदोलन। आंदोलनाचा राग येऊन सीईओंकडून धमकी। मुंबईच्या जुहू परिसरामध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर मुख्य रस्त्यावर खड्डा। ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुनील खबिया यांनी घटनास्थळी पोहोचून केलं बॅरिकेटिंग। महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी। बॉलिवूडचे आणखी 5 सेलिब्रिटी बिश्नोई यांच्या रडारवर। शुभम लोणकरनं या सेलिब्रिटींना धमकावल्याची माहिती। मुख्य म्हणजे 5 सेलिब्रिटींपैकी एकानंही पोलिसांकडे तक्रार नोंदवली नसल्याची सूत्रांची माहिती। स्वतः रोहित शेट्टीनं आपल्याला धमकीचा कॉल आल्याचं नाकारल्याचीही सूत्रांची माहिती। पुण्यातील गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरण। दीनानाथ रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी तक्रार दाखल करण्याच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती। मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारकडे मागवला अहवाल। अल्पवयीन मुलीवर अत्याचार, त्यानंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न। सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार। वकिलासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल।
अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता. राज्यातील आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं सुनेत्रा पवारांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता. गोविंदवाग्यामध्ये शरद पवारांकडून आजही सांत्वनासाठी आलेल्यांच्या भेटीगाठी. नेहमीप्रमाणे शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. डॅड, माझा प्रत्येक काल आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील. अजित पवारांचा मुलगा जय पवारची भावनिक पोस्ट. खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. सुप्रिया सुळेंकडून त्यांच्यासह अजित पवार, त्यांची दोन्ही मुलं पार्थ जय पवार आणि सुळेंची मुलं रेवती आणि विजय सुळे यांचा एकत्रित फोटो पोस्ट. सुनील तटकरे पवारांना मार्गदर्शन करणार हे इंटरेस्टिंग. संजय राऊतांची तटकरेंवर खोचक टीका. तर पवारांचेच एकेकाळचे चेले आता त्यांना सोबत घेण्यास इच्छुक दिसत नसल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. रस्ता बांधला आणि टोल वसूल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंचा सरकारला सवाल. हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, आधी वाहतूक सुरळीत करा, राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. लोक 32 तास वाहतूक कोंडीत अडकलेले असताना करण्यात आलेली टोल वसुली चुकीची. राज ठाकरेंच्या एक्सपोजमध्ये उल्लेख. वाहतूक कोंडीच्या काळातील टोलची रक्कम सरकारनं परत करावी, राज ठाकरेंची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 24 तास अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही, ही अत्यंत विचित्र गोष्ट. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्टवरून सरकारवर टीका. पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता यांनाही फटका. आज 8 तास वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यानंतर मेहता यांनी थेट हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुणे गाठलं. सोशल मीडियावर पोस्ट करत महामार्गाच्या दयनीय अवस्थेवरही भाष्य. 32 तास पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीची हेलिकॉप्टरमधून टिपलेली दृश्य. या दृश्यांवरून लोकांचे झालेले हाल आणि वाहतूक कोंडीची भीषणता समोर. एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो. वा, काय ही व्यवस्थेची अवस्था. एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीवर दानवेंची एक्सपोज. फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत एवढं म्हणू नका, दानवेंची खोचक टीका. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीचा मुंबई आणि ठाणेकरांना फटका. आज दूध पुरवठा सुमारे 50% घटण्याची शक्यता. गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे भाजीपाला आणि फळांची आवकही घटली. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करायला सुरुवात. डेटा रिकव्हरीनंतर डीजीसीएकडून लवकरच अहवाल जारी होणार. लोकल ट्रेनच्या तिकिटासाठी रांगांची कटकट संपणार. मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ATVM खरेदीची प्रक्रिया हाती. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये 248 नवीन ATVM बसवल्यामुळे सुविधा होणार अधिक जलद. सोसायटीचं बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्र ही कॉमन अम्युनिटीज स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाहीत किंवा त्या आधारे सोसायटीचं सदस्यत्व मागता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. केंद्रानं देशभरातील 2.5 कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले. मृत व्यक्तींच्या नावानं फसवणूक थांबवण्यासाठी केली प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची लोकसभेत माहिती. पणजीमध्ये गोवा पुस्तक महोत्सवाचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवामध्ये 100पेक्षा अधिक प्रकाशकांचे 200पेक्षा अधिक स्टॉल. नॅशनल बुक ट्रस्ट आणि लोकमान्य सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून महोत्सवाचं आयोजन. अंगणवाडीतील 20 मुलांना मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचवताना महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं धाडसी कार्य. मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातली घटना. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारावर संतापले. एप्स्टीनमधून वाचलेल्यांबाबत तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न विचारल्यानंतर ट्रम्प यांनी तू सर्वात वाईट रिपोर्टर असं म्हटलं. व्हिडिओ व्हायरल. दक्षिण कोरियाची 9 फायटर जेट्स सौदी अरेबियाला जात असताना गुजरातमध्ये उतरली. वाटेत तांत्रिक थांबा आणि इंधन भरण्यासाठी जामनगरमध्ये या जेट्सना लँडिंगसाठी परवानगी देत भारताकडून मैत्रीपूर्ण संबंधांचे आणि तांत्रिक सज्जतेचे दर्शन. हरिद्वारमधील मानसा देवी टेकड्यांवर भूस्खलन. आंतरराष्ट्रीय पथकाकडून घटनास्थळी जात पाहणी. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत, नेपाळ आणि भूतानमधील पथकाकडून पाहणी. ऑस्ट्रेलियामध्ये एका 13 वर्षांच्या मुलाकडून समुद्रामध्ये 4 किलोमीटर पोहून आपली आई आणि बहीण भावाचा बचाव.
ऑस्टिन ॲपेलबी असं मुलाचं नाव. आईसह 12 वर्षांचा भाऊ आणि 8 वर्षांच्या बहिणीला वाचवलं. पर्थपासून 250 किलोमीटर दूर असलेल्या एका चौपाटीवरची घटना. उत्तर प्रदेशच्या संत कबीर नगरमध्ये लग्नासाठी हट्टाला पेटलेला तरुण टॉवरवर चढला. खूप वेळा समजूत काढल्यावर आणि लग्नाचं आश्वासन दिल्यावर तरुण टॉवरवरून खाली उतरला. हा तरुण मानसिक रुग्ण असल्याची माहिती. अफगाणिस्तानला 7 विकेट्सनं पराभूत करत भारत 10व्यांदा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताकडून एरॉन जॉर्जनं शतकी खेळी केली, तर वैभव सूर्यवंशीनं 68 आणि कर्णधार आयुष म्हात्रेनं 62 धावांची खेळी केली. अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये भारत आणि इंग्लंड आमने सामने येणार. झिम्बाब्वेला हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर उद्या दुपारी 1 पासून रंगणार अंतिम सामना. महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना. दिल्ली कॅपिटल्स सलग 4थ्यांदा महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये. T20 विश्वचषकामध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळणार नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून स्पष्ट. T20 क्रिकेट विश्वचषकासाठी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियम सज्ज. यंदा भारतामध्ये T20 वर्ल्ड कप होत असल्यामुळे ईडन गार्डन्स स्टेडियमला विद्युत रोषणाई. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रोहित पवारांकडून मतदारांना भावनिक आवाहन. पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, मात्र अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करा असं आवाहन. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 1,200 पंचायत समित्यांसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. आज रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.